वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आज आहे 18 मार्च म्हणजे माझा बर्थडे आणि आम्ही निघालोय बाहेर कुठेतरी सरप्राईजसाठी. मागच्या वर्षी पण तुम्ही माझा बर्थडे व्लॉगच बघितला असेल, तर यावर्षी पण म्हटलं आपण एक बर्थडेचा व्लॉग करूच या. आता प्रतीकला माहिती आहे बर्थडेचं सरप्राईज काय प्लॅन केलंय त्यांनी दिवसभराचा. सो आता आम्ही जाणार आहे गोशालेला आधी आणि मग तिकडून पुढे आईच्या घरी जाणार आहे. मग पुढचा प्लॅन बघू काय प्लॅन केलाय प्रतीकने. आणि युवी रेडी झाली आहे, आम्ही ट्रेडिशनल घातलंय सगळे आता गोशालेसाठी. नंतर मग वेस्टर्न आउटफिट वेअर करणार आहे. सो फायनली आम्ही पोहोचलोय गोशालेला आणि तिथला तुम्हाला आतला व्ह्यू दाखवते. मस्त एकदम. तसं माझा बर्थडे असलं की मी ते खूप एक्साइटेड असते, पण माझ्यापेक्षा जास्त डबल एक्साइटेड असतो माझा हस्बंड. त्यांनी काल खूप शॉपिंग केली आहे, काय प्लॅन केले, तो नेहमी खूप एक्साइटेड असतो माझ्या बर्थडे साठी. आता बघूयात काय काय केलंय. आणि आता निघालोय. आणि हा छान ड्रेस माझ्या सिस्टर इन लॉने गिफ्ट केलाय मला, जो की खूप छान दिसतोय, मला खूप आवडलाय. आईच्या इथं पोहोचणार आहे घरी. त्यांची काहीतरी बडबड चालू आहे. आता तिथं चेंज करणार, केक कटिंग करणार आहे आणि मग निघणार आहे. सो फायनली आम्ही आईच्या घरी पोहोचलोय. आईने माझ्यासाठी, आई आणि पप्पांनी ढोकळा आणलाय जो माझा फेवरेट आहे. पप्पा इथं बसलेत. हनुमान स्वीटचा ढोकळा जो मला खूप आवडतो. हा आहे बर्थडे केक प्रतीकने ऑर्डर केला. वाव, माझा फेवरेट फ्लेवर आहे फरेरो रॉशरचा. सो हा आहे माझा बर्थडे ड्रेस. मी आता ट्रेडिशनल ड्रेस काढला आणि हा घातलाय. आता ह्याच्यावरती जाणार आहे बाहेर. मागे भूमी आवरतीये. चालू. सो आम्ही आता एक 10-15 मिनिटांनी निघणार आहे. क्यूट मॅक्सी ड्रेस. सो गाईज आम्ही आता रोडून मगाशीच निघालोय आणि आता आम्ही चाललोय मुंबईला. लास्ट इयर पण आम्ही मुंबईला सेलिब्रेशन केलं आणि यावेळेस पण प्रतीकने मुंबईला प्लॅन केलं. आता मला डेस्टिनेशन तर कळलं, पण एक्झॅक्ट कुठं करणार आहे ते काही माहित नाहीये. ते पण सरप्राईज आहे. आणि भूमी पण आली आमच्यासोबत, कारण की जिथे आम्ही जाणार आहे तिकडे बेबीज अलाउड नाहीये. सो आम्ही थोड्या वेळ तिथं व्ह्यू वगैरे काय असेल ते एन्जॉय करणार आहे आणि मग त्याच्यानंतर लगेच येणार आहे. आणि युवीचं झोपली आहे, तिला बेबीज अलाउड नाही म्हणजे की तिला आम्ही खालीच ठेवून जाणार आहे रिसेप्शन एरियामध्ये. मी मागे बसली आहे भूमीसोबत आणि की पुढे तिला घेऊन बसता नाहीये. सो मी आले पुढे, मागे युवीला झोपवलंय. Thank you. तो गाईज आम्ही तिथं प्लॅन केलं होतं प्रतीकने 4 सीझन्सला एअर म्हणून लोकेशन होतं ते. तर तिथे गेलो होतो आणि तिथला व्ह्यू इतका सुंदर होता. मी व्हिडिओमध्ये टाकेलच, तुम्ही बघा. व्ह्यू मस्त होता. आम्ही खूप फोटोज वगैरे काढले तिथं, थोडं एन्जॉय केलं. भूमी आणि युवी खाली थांबले होते. नंतर आम्ही तिथून आता निघालोय आणि आता मरीन ड्राईव्हला जाणार आहे. आणि आता इथून आम्ही मरीन ड्राईव्हला जाणार आहे. आणि मुंबईचे रस्ते खरंच इतके मस्त केलेत आता.
की गर्दी काहीच फील होत नाहीये सध्या तरी. म्हणजे आपल्याला जे पुण्यावरून येतं तर गर्दी तर काही फील होत नाहीये. पण मस्त व्ह्यू आहे ओव्हरऑल. सो आता मरीन ड्राईव्ह करून मग परत जाणार आहे घरी. बघूयात किती वाजतायत जायला. काहीतरी कुठेतरी डिनर करू आणि मग घरी जाऊ. इथं आणलं होतं ना मागच्या वेळेस मध्ये तुम्हाला कुठेतरी, आणि मी तिथं ड्रेस घातला जो मी आता चेंज केलाय. मी कम्फर्टेबल जीन्स टॉप मध्ये आले. आता कम्फर्टेबली जाऊ शकते घरी. आता काही प्रॉब्लेम नाहीये. सो आम्ही आलोय मरीन ड्राईव्हला. मस्त व्ह्यू एन्जॉय करतोय. इट्स माय बेस्ट व्ह्यू. मला सांग मंजूर जायचंय. सो आम्ही थांबलोय फूड कोर्टला आणि आता इथून घरी पोहोचू एखाद्या तासामध्ये. आम्ही फ्राईड राईस वगैरे ऑर्डर केले भूमेन मी. युवी इडली खातीये आणि प्रतीकने सबवे ऑर्डर केलाय. सो आता इथून आम्ही घरी जाणार आहे. सो असा माझा बर्थडे आता इथे संपला आहे. इथून आता घरी जाणार बर्थडे. सो हा मी ब्लॉग आता इथेच एंड करते. तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.